आणि आता कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अफगाणिस्तानातून भारतात कांदा आयात झाल्यानंतर भारतात कांद्याचे दर कमी होतील अशी भीती व्यक्त होत होती। मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर स्थिर आहेत। अफगाणिस्तानमधून भारतात कांदा आयात केला गेलेला असला तरी कांद्याचे दर स्थिर असल्याची स्थिती दिसतेय। कांदा आयात करण्यापूर्वी कांद्याला जे दर मिळत होते तेच दर आता सुद्धा मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे। कांद्याचे बाजारभाव मुख्य वाढण्याचे कारण हे मागणी आणि पुरवठा याच्यावरती असतं। आज जर बघितलं तुम्ही बाजार समित्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी कांद्याची आवक अल्प प्रमाणात येत आहे आणि जो नवीन कांदा जो बाजारात येतो त्याला आपण लाल कांदा म्हणतो, तो या पावसाच्या याच्यामुळे आणि बेमोसमी पाऊस आणि बाजारात येण्याला तो लेट झाला, याचे परिणाम असे झाले की बाजारामध्ये कांद्याचा थोडा तुटवडा निर्माण झाला। त्याची परिस्थिती कांद्याच्या बाजारभावावर झाली। आज जरी आयात कांदा केलेला असला त्याचा 60 रुपये पडतो, आपला बी कांदा 55 ते 60 रुपये पडतो, तर फार मोठा असा इफेक्ट नाही आहे। परंतु आयात झाल्यामुळे जर बाजारामध्ये थोडी घाबरट निर्माण झाली आहे व्यापाऱ्यांमध्ये आणि त्याचे निश्चितच परिणाम बाजारभावावर आपल्याला दिसून येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।